हो शिला, त्या गोष्ट ऐकली का ती बापा काकू मी आता कोणती गोष्ट ऐकली नाही बा. काय झालं? अहो एक पोरग हरपलो म्हणते ना. आपल्या गावातलं खेळून राहिलं होतं म्हणते. कोण होय काय माहिती, एक माणूस आला म्हणते आणि त्याला का फूस लावून नेलं म्हणते बा. वेळ गोष्टी सांगता सांगते काम होते अधिक. मग एवढं झालं का? मग सुट्टीच मागतो येईल झालं माझ्या टाईम. का हो काकू असं कसं गेलं बापा? किती कोणत्या वर्गात होतं पोरग? हो काही नाही, 10 का 11 वर्षाचं होतं म्हणते हो. फक्त 10 का 11 वर्षाचं चाले. काय समजते हो लेकराले? म्हटलं लेकरं जात नाही ना बिचारे आलत्या भलत्या सोबत. हे पोरग कसं काय गेलं? भुसे लावून गेलं तर कसं गेलं? सांगा लागन बापा. मा पोरीले माही पोरगी का खेळते कोण आहे सोबत मैत्रिणी का चाललं आणि चॉकलेट द्यायला का चालली? सांगून द्या लागन मली. समजत नाही तिले चालली कुठेही दुसरी तिसरी थाय नेमकीच. पोरग एवढं मोठं सुनस्त गेलं माय. हे का मायची बारकी चिरकी लक्ष ठेवा लागन बापा. आज पहिले तिले वर आली द्या लागन घरी गेल्याबरोबर. ठेव. हो काकू द्या. काल पोरी दिवशी जात आहे, लय जपून पाहा लागते माईच्या पोट्टीले सांगा लाग चालली हिंडाले जेव्हा तेव्हा तर शाळेतून आली का झोपूनच ठेवते तिची माहितीले. सारखी जात असं नेलं बाप्पा. पोरीच्यावर लय लक्ष ठेवा लागते. आणि मी काय म्हणतो काकू, किती वाजले हो काकू? मी विचारतो नीताले किती वाजले तर. नीता किती वाजले व बाई, सांग बरं किती वाजले? वाटून राहिलं 5-5:30 वाजले असं. लय वेळ झाला ना, तरी मी करूनच राहिली काम. म्हणत नाही तर कोणी म्हणत नाही झालं वाजता आहे म्हणून, सुट्टी झाली म्हणून. 5:30 वाजून गेले. असं थांब. 5:30 वाजले म्हणून राहिली नीता. हो भांडे गिंडे झाले म्हटलं, घासघूस करून सगळं झालं. 5:30 वाजले ना. 5 वाजेपर्यंतच टाइम होता, अर्धा तास जास्त झाला ना. चला बाप्पा मी जातो घरी. बाबाशिले आज तू कोण अशी कुकडी चालून राहिली? काय झालं तुला एकदम? काकू काय सांगू, सरकन होऊन राहिले कमळलं. भांडे घासून ते काल झाडलं आणि त्याच्यानं सोय. पण काय सांगू मी तुम्हाला? सांगते नसते काय दुखलं सुकलं तर. काकू तुमची रोजान आल्यावर सांगू म्हणा तुमच्यावर ते भांडे काढल्यावर का नाही? माझ्या कमळलं दुखून राहिलं, मी जातो घरी. कोणा आपल्याला एवढ्यानं सांगितलं तर असं करावं काय? दुखे ना तरी मी केलं. असं मग आता मी काय म्हणतो, चालली मग आता उद्या यायचं म्हटलं. काम आहे मले. काकू आता काय काम आहे मायवालं? झालं ना, मी भांडे गिंडे घासले सारं झालं. तुम्ही भरून घे जाता हे तुमची भांडे गिंडे ठेवून देते सज्जा गिज्जाईवर. माय कोणतं काम आहे आता? झालं ना. तसं नाही, मी याच्यासाठी म्हणून राहिली. मागरची गोदाम आहे, जरा साफसफाई करायची आहे त्या गोदामीची. नाहीतर माणूस सांगतेचे त्याच्यापेक्षा तूच करून टाक म्हटलं. नाहीतर तुला काम नाही आहे तर म्हणून राहिली मी. हो येतो खरी मी, पण मी तुम्हाला आताच बोली करून सांगतो बा कसं आहे. तुम्हाला पटलं तर गिरीश बोलावा, नाही तर नका बोलावू मला. मी पोते उचलणार नाही रे बा गोदामीतले. कसं आहे पहिलेच माझ्या कमळलं दुखते ना, कोणतीच बाई उचलत नाही. माणूस लावून करा बात. हे साराव सुरो भिंती हे करून देईन मी लागन तर. पण हे नाही करणं होतं बा मायकून. तुम्ही काही म्हणा. बोलतो शिले, मी तुले पोते उचलायला लावून काय? फक्त झाडझूड सारं सुरो करासाठी म्हणून राहिली. अशा गड्डे गुड्डे आहे, घुसाईनं लय कावानला घुसा लयच झाल्या. 2 आहे म्हणते घुसा मार. रात्रीच्या म्हणते फडफड करते. तिच्या घराबच्च्या बाया सांगते तर म्हटलं ते बुजून घ्यायचे. घरात घुसते म्हणे म्हणून करून घ्या म्हणे, आम्हाला सांगितलं त्याईनं. असं काकू ते काय साधे हे बुजल्यानं होते काय छिद्र? त्याच्यात चांगले काच गिच अंदरून टाकायचे, नाहीतर तिकडे तुमच्या इथं कोणी जात नाही ना. आणि वरून चांगली माती लावून घ्यायची, म्हणजे ते उकललंय त्याच्या पायाला लागते ना, तर मग ते जास्त उकलत नाही. कर्जो कसं आहे काय आहे ते तुझ्या मतानं कर्जो बा. काकू माई पोरगी वाट पाहत असं ना, मायवली लय वाट पाहते ते. तर जातो मी. हो जाय, पण उद्या ये. काकू तुमची इच्छा गोदाम लय मोठी आहे. गोदाम इथे एकटी थांबणार नाही रे बा मी. मला तुम्ही सोबत लागन. मग म्हणान काय झालं आता सांगून देतो, नाही तर येत नाही मी. मग आता सांगितलेलं बरं, नाही तर मग हिच्या बाबाच्या मोबाईलवरून फोन कर. मला बरं लागते का नाही लागत? बरं लागलं 3 बा, नाही लागलं तर नाही येणार. तुला गोदाम इथे एकटीलेच ठेवणार आहे का मी? एकटीले ठेवणार आहे का? कशी गोष्ट करतो तू शिले? मी येणारच आहे सोबत. आणि मी काय म्हणतो, हे लय वाकून राहील. तू घरी गेली का पहिले चांगली त्या पुरीले बाम मलम लावून माग, त्याच्याशिवाय काही जमत नाही हो बाई. लयच तू वाकली दिसून राहिली मला आज. त्या नवरा म्हणून बापा मा बायकोकडून किती काम करून घेतलं आणि किती नाही रोजानं नेलं तर असं होईन ना. तर काही करा नाही लागत काकू. मला घरी गेलं का पहिले झोपा लागते. खिचडी टाकून द्यायला लावून पुरीले आणि झोपून राहीन मी. नाही तर मलाच टाका लागणार. पुरीले काय टाकता येते? ह्या दोघीजणी कुठे गेलते? कुठे गेलते ह्या? हिंडतच असते बापा. ते कोणतं काम आहे दोघीली? इले तर कोणतं कामच नाही आहे. रचनाले आहे तर हे रचनाच्या मांग हिंडते. लयच आहे. कशी आहे काय माहित, कधी रिकाम चोटच राहते. काही नाही ते नुसतं का नाही रचनाच्या मागे कोण राहते. पुसतही नाही म्हटलं. पैसा कमी झाला का? रचनापाशी पैसा नाही का? अदला चांगला पैसा अदला असला म्हणजे कधी काम पडलं कामी नाही पडत काय? म्हणून असते तिच्या मागं. हेच काय फुकट राहते कोणाच्या मागं? हो मा मतलबी आहे, असं नाही पाहिजे असते. त्या गोष्टी करू राहिल्या कायच्या नाही बिचाऱ्या दोघी जणी. कानात कुकरू राहिली एकमेकीच्या. उलटीचे ऐकू येऊ देत नाही.
माझ्या गोष्टी करून राहिल्या असून का या आहेस अशा इच्छा इथं मी असून माझ्या कानात येऊन देऊन राहिल्या म्हणजे माझ्याच गोष्टी करून राहिल्या लय बदमाश चिमल थोडी भाय कुठली आहे होते याच्यासोबत राहिली पुरत नाही. रचनाताई कुठं चालल्या व? अरे बापा, तुम्ही तुम्ही होय का आवाज दिला? हो, तुम्हाला आता मोठे लोकायला काय दिसणार आहे बा, आम्ही गरीब. तुम्ही मोठे माणसं काय बघता तुम्ही? तो काही नाही हो ताई, माझ्या लक्ष नाही आहे, जरासं कामात आहे मग काही लक्ष नाही आहे म्हणून होय, नाही तर काय मी बोलत नाही का नेहमीच तर बोलतो तुमच्यासोबत ताई. एवढं कोणतं काम आहे रचनाताई? एवढं कोणतं काम आहे? नाही तर काय बिचारे, लय काम आहे, एकटी लय काम पुरते. पण आता जरासं काम होतं तर इकडे गेली होती मी. तिघी जणी म्हटलं माझ्या घरी आज मी गहू काढतो म्हटलं, गवनीसाला ये जा, माझ्या घरी जेवण आहे देवाचं, आता ते ठेवलं आहे ये जा म्हटलं तुम्ही. हो येतो ना, जा बाबा नक्की, नाही तर हो म्हणा नाही आण द्यान चॅट मध्ये. गेली हिंडू ते आपल्याकडून गहू नसून घेऊ दे. काय काढतो आताच तर 6 वाजून राहिले, कधी काढशील कधी आम्ही नेसणार, मग अंधार पडते दिवा लावायचा टाइम होते, त्याच्यापेक्षा उद्याच काढतो ना. हो हो तुमचं बरोबर आहे, आज माझ्या घरच्या मी कुठच्या बाहेर काढून ठेवला होतो, उद्या 4 वाजता या तुम्ही. हो इले लोकांच्या घरी आले रिकाम पण नाही राहा, इले कामं राहते ना, आपण रिकामचं तिच्या घरी कामं करायला. बातच म्हणते घरी निसाले, आपण म्हटलं तर म्हणते का तुम्हीच तर आहे ती निसाली अशी लावते, मग काय कामाची ना आपण आहे रिकामचं तिच्या घरी गहू निसाले. बापा उशीर होऊन राहिला, माईची आले असन, पहिलेच तर 6 वाजून राहिले. ते येतही असन आली असन, काम पडल्यास माई वाट पाहत असन कुठं गेली करून. प्रश्न ते तुमच्या इच्छे तर इथंच होते वाटते पहिले आपल्या गावात, आता काय बदली झाली का द्यायची? बस बदली झाली, लय दूर भेटलं द्यायले, काय व जाणं येणं रोज त्याच्या जीवार येते, पण आता काय करन, ड्युटी करावंच लागते. अरे काही हो पैसे भेटते ना तर करावंच लागत असते. हो उद्या चला ना हिच्या घरी गहू निसाले. मी गिमी नाही तिच्या घरी गहू घेऊन निसाले, ठीक आहे तिच्या येते आपल्या घरी चालली मोठी तोंडवरत करून मी गहू काढतो, मानवड्याला गहू काढून मागतो, येते तुम्ही गहू निसाले. हे किती आपल्या घरी गहू घेऊन निसाले. मी तर म्हणून मला उद्या कामच आहे म्हणा लागते. चांगली राऊट आहे ते जिथं नाही तिथं निसता आहेत का, आपण तर घरच्या घरी गहू निसतो, इले निसता नाहीत का म्हटलं. चालली मोठी येत जा बस चला बाई, ह्या बाया देवाच्या कार्यक्रमाला जात नाही, का हो देवाचा असतं माणसाचं आहे काय? हो तिच्या इच्छा देवाचा राहते ना, आपल्या इच्छा माणसाचा राहते, तिचा नवरा कोल्हा फाडते, तिची लेकर कोल्हा फाडते, त्या सासरा कोल्हा फाडते, आपल्याला कोणीच नाही आहे वाली. जसं मागं मला माहिती आहे ना, मी तिच्या घरी बोलायला गेली तिथं मला काम आहे मी नवरा बोली नाही देत मी असं तसं हिंडू देत तिचा नवरा गल्ली. हो ना, मग आहे तिचा मला अनुभव, चांगलाच अनुभव आहे. आपण हातभार लावू लागायला जातो पण ते नाही लावू लागत म्हटलं. आपल्याला म्हणते काय करता नाहीत का, म्हणजे त्या इले म्हणते करता नाहीत का, इले नाही करतायत का मोठी मग गोष्ट मोठ्या करते तर. पण कोणती गोष्ट कोणाची मनात धरून ठेवत नाही, ह्या भल्या धरून ठेवते हो बाई. आपलं मनात असलं ते आपण होटावर काढतो, पण ह्या नाही काढतो बाई. जातही नाही म्हणते, माय घरी आलती नाही ते, पण मा मनात आलं नाही ना कपट, मा मनात येतच नाही असं कपट. हो हे आली कामावरून 250 रुपये रोज कमावून आली ना, आपण पाय पकायच्या भाज्या निसून राहिलो. विचार कामच नाही तर आपण काय करणार, नाही तर आपण काय जात नाही का, आपल्याला काय आवड नाही का कामाची. बसल्या का हो, झाले काय कामं, काय कोणते कामं आहे घरी? 12 वाजता कामं होते ना. झालं का आजच्या दिवसात झाली का तिची साफसफाई? हो झाली ना, आजच्याच दिवस होती, पण मला काकून अधिक सांगितलं शांता काकून द्यायची गोदाम साफ करायला. हो बाबा त्यांची इच्छा गोदामीत माराय बाबा घुसा. माहीतचं म्हटलं 1 किलो तेल सांडलं म्हटलं, आणि मग सांगितलं का तुले? बरं झालं बाप्पा तेवढं तरी काम करून घेऊन राहिल्या, नाही तर लय तरास आहे बाप्पा त्याच्या याचं खंडारा आहे, आम्हाला लय तरास आहे त्याच्या खंडाऱ्याचा. फटाका येते सगळं लिप लाप करून द्यायचं चांगलं पद्धतशीर. हो तिथं राहणं गेलं नाही ती चुकाटा असं ना जराशी नाही तर मग करत बसशील काम तर लक्ष दे. हो देतो लक्ष. ए देवा काय खंबडलं दुखून राहिलं, घरी येऊन झोपतो म्हटलं पण झोपायला नाही भेटत माय. भांडे घासले चांगले रचराच करून घेतो पहिले, काय करा. काय झालं आईची कंबर दुखून राहिली का? आईला बरं नाही का? असं चेहरा दिसून राहिला आईचा नाराज नाही तर आई अशी दिसत नाही. आईला बरं नसलं म्हणजे आई अशी दिसते. आई हो काय झालं आई? बरं नाही का आई तुले? बरं नाही का? नाही तर तू अशी दिसत नाही, काय झालं? नाही बाई कंबर दुखून राहिली, लय कंबर ठणठण करून राहिली. राहू दे तू भांडण नको करू, मी रोजतो. तू कंबर दुखून राहिली का? मी मलम लावून देतो, थांब मलम देतो लावून. बस इकडे. काय पोरीची जात शेवटी करून येतात काम. लहान असो का काही असो, आलीच तिले कदर. पोराला आली बरोबर दिसली, तब्येत नाही बरोबर म्हटलं का तू तेच आहे म्हणे. आहे ना पोराची जात फरक पडते, पोरगी जीव लावते शेवटी. सारेच पोरं नसते म्हणा, पण माय पोरग तर लयच आहे. हो लाव बाई लाव तिथं लाव, जराशी वरत नाही लावत. दे बाई राहू दे, येणंच कम पडते मला, मनच कम पडते माया. तुला एक गोष्ट सांग का, आमच्या शाळेतले पोरगा आहे ना, तो म्हटलं मोठा आमच्या दादा त्याला पाणी कोणतरी उचलून नेलं म्हणते. हो मी ऐकलं बाई. जास्त फिरत नव्हतं जो, आणि कोणा चॉकलेट दिलं गिटलं खायचं नाही, आणि आपल्या इच्छा इथंच खेळायचं, मैत्रीण असल्यातच खेळायचं, दुसऱ्या कोणासोबत जायचं नाही. आजकाल कोणी उचलून नेते, लक्षात ठेव जो.
आई आम्हाला आमच्या सरनं पहिले सांगितलं कोणापेक्षा काही खायचं नाही, आम्ही कधीच खात नाही, आम्हाला कोणी दिलं आमचे सर आम्हाला पहिल्यापासूनच सांगते. आम्ही ऐकतो आमच्या सरच्या मतानं. आमचे सर म्हणे ते पोरगा हरपलं म्हणे, असं करायचं नाही म्हणे, कोणासोबत जायचं नाही म्हणे, दादा असो ताई असो कोणीही असो, आपल्या ओळखीचं असलं त्याच्यासोबतच बोलायचं राहायचं म्हणे, असं म्हणे आमचे सर म्हणे. म्हटलं आम्ही नाही जात असतो म्हटलं सर कोणासोबत म्हटलं, आम्ही असं करत नाही म्हटलं, कोणाचं चॉकलेट घेत नाही म्हटलं. मोठी गुणाची आहे हो माय, मोठी हुशार आहे हो माय. म्या सांगायच्या अगोदरच तुला समजलं. मॅडम टीचर सगळ्याच्या मतानं ऐकायला लागत असते मोठ्याच्या. आणि मी काय म्हणताय, मी दादाला सांगितलं कोणापाशी जात नव्हतं, कोणासोबत खेळत नव्हतं म्हटलं, असा तुला उचलून घेऊन जाईन म्हटलं. लय हुशार आहे म्हणे, तुला काय समजते म्हणे, मोठा आहे म्हणे, आम्हाला कोण उचलून देणार. म्हटलं दादा तुला सारखा मोठा होता म्हटलं तो, मला भाऊ कुठं राहील म्हटलं. बापरे तुझी माई लेकीचं भलं हितगुज सुरू आहे. काय काय विषय, तो तर कधीच घरात नाही राहत, नुसतं हिंडणंच आहे त्याले गल्लो गुल्ली. हो तिच्या शाळेतलं ते पोरगा हरपला त्याची गोष्ट सांगून राहिली ते दादाली. म्हटलं तू हिंडत नव्हत जो एंटरमे बघता ऐकते का आपल्या इथं, एंटरमे ऐकते काय. बोल बयाळ आहे ते. फक्त बचल तोंडावर तोंड द्यायला सांग. 50 रुपयाचा साधा त्याला हिशोब नाही. फक्त ज्ञाना गुन्ह्याचा शिष्टपणा मारण्यात आणि शहाणपणा कोणतं काम कर म्हटलं ते नाही, त्याला ते जिवार येते आणि शहाणपणा जास्त आहे त्याच्या अंगात भरला. ते पोरग तुमच्याच लाडानं वाया गेलं. लय डोक्यावर घेतलं तुम्ही, त्याला दाबलं नाही पहिलेपासून. आता ते डोक्यावरच नसणार आहे ना, त्याला हिशोबातलं आहे ज्ञान कायच्यातलंच आहे. घे ना त्याला जरासं फाईलवर घे ना. कसंच करत नाही, मला तर कसंच दबत नाही, मला वाकल्यात दाखवते. मी आतापर्यंत त्याला चांगली मोठी काळी घेतली त्यांनी ठोकला असता, पण तुम्ही कमाई चालू नाही देत ना म्हणून. नाही मला माहित नव्हतं एवढं बयाळ आहे म्हणून ते. आज मी त्याला शिशी आणायला लावली डोक्याला लावले, तर तू काय म्हणते आणतो म्हणते बाबा म्हणते. मी दिली त्याला 50. आज झालं फक्त किती रुपयाचं तेल त्याला शिशी 45 रुपये झाली. म्हणे बाबा म्हणे त्यानं 50 रुपये घेतले म्हणे. नाही त्याची बाता मी त्याच्यावर देतोच, लक्षात देतो जरा असं बजांनी देणं सुरू करावं लागते आणि त्याचं असं बारगाईसारखं हिंडणं बंद करावं लागते, त्याच्याशिवाय जमणार नाही आहे. माझ्या अंगावर आलं त्याची हलगर्जीपणा. असं वयात राहिलं तर कोणत्या कामाचं, त्याला ना हिशोब येत ना काही येत काहीच नाही. मग काय त्याच्या शिक्षणाचा फायदा होऊन राहिला. आणि त्याला शिक्षणही सुरू आहे आणि अभ्यासात त्याचं लक्ष नाही. त्याला आई येत नाही साधी. मी आज त्याचं पाहिलं तर मला असं वाटलं का आपलंही चुकलं बा. नाही आता मी त्याला जरासा शिकच करतो. हिची जशी ट्युशन आहे तशी त्याची ट्युशन लावून देतो आणि आता आपल्या दोघांनी घरी अभ्यास घ्यायला लागून. हो ना, एवढं आपण कष्ट करतो हे करतो, ते पोट्टच बयान निघालं तर काय कामाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी एवढं कष्ट करू राहिलो दिवस रात्र. त्याच्यावर तुम्ही पहिले लक्ष द्या. काम जरासं कमी झालंच चला, पण तुम्ही त्याच्याकडे अभ्यासाकडे लक्ष द्या. मला तर काही येत नाही एवढं अभ्यासातलं, पण तुम्हाला येते तर तुम्ही रोज रात्रीचा अभ्यास घ्या. त्याच्याशिवाय सुधारणार नाही आहे ते. 2-4 त्याच्या सर नाही सांगितलं लय बदमाश आहे म्हणे वर्गात. तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या म्हणे. हो ना, मी आता पाहतोच त्याची जराशी. त्याच्याशिवाय जमणार नाही लेगाले अभ्यासात हुशार. निदान जनरल नॉलेज ते नाही ना त्याला बरोबर. तेच जर नसलं तर मग काय कामाचं. या स्पर्धेच्या युगात तो कसा जगत. असं जगातलं नॉलेज गिलीज असलं तर माणूस समोर जाते. नाही अभ्यासातलं तर नाही धंद्यातलं तर नाही कायच्यातच धड नाही ना ते. फक्त त्याला शिवाय देणं सांग आणि इकडे तिकडे हिंडणं ते बारगाई ते नदीवर पोहाले जाणं, ते नॉलेज आलं त्याला, दुसरं काही नाही आहे. हो हे बरोबर आहे तुमचं. द्याच त्याच्यावर चांगला कडक पिन लक्ष द्या. चांगला ठोका. मी काही म्हणत नाही. तुम्ही फक्त मला आतापर्यंत दाबून ठेवलं होतं म्हणून मी आता त्याच्यावर दणके देणं लावतो आणि त्याची संगती तोंड टाका त्या पोट्टे हिच्यासोबतची. बरोबर नाही ते पोट्टे सारे. दुसऱ्याच्या लेकराला काही म्हणून काही फायदा नसते. आपलंच वाईट आहे म्हणून जाते ना आपलं. ते आपल्याच लेकराला जपता लागते म्हणून दुसऱ्याच्या लेकराला म्हणायला लागत असते. असं असते. त्याच्या लेकरावर डास नाही खाली पुरत असते. हो मी काय म्हणतो, तू तर लय थकल्यासारखी दिसून राहिली आज. नाही तर अशी दिसत नाही. काय झालं तुला एवढं? हो आज बरंच नव्हतं. या पोट्टीला बाम लावून मागतली नाही. मी मागतली नाही, तिनं दिल्ली लावून मला. आता जरासं बरं तरी लागून राहिलं. कसंच बरं लागे. मी भांडेला चालायला गेली तर हे म्हणते आई म्हणते काय झालं म्हणते तुला. म्हणते मी बाम लावून देतो म्हणते, जरासं मलम देतो. दिल्ला म्हटलं ना लगेच मलम लावून. तर आता जरा बरं लागून राहिलं. नाही तर लयच ठणके ना. आता त्याने एवढं मोठं घरातलं सामान काढलं, पसारा काढला. आपण म्हणता का कंबर दुखून राहिली म्हणून. मला म्हणे काकू मग शेवटी म्हणे काहून म्हणे तू कंबर हेकडी झाली म्हणे. मला म्हणे सांगा लागत होतं म्हणे का एवढं आहे काय म्हणे आपलं का बा 5 दिवशी केलं पाहिजे म्हणून. रात्री बरं लागलं तर उद्या जा तुम्ही. उद्याचे काम आहे त्याच्या घरी. पुरते काय कामच लागत नाही. सांगायच्या बाहेर करू नको. रोजाच्या मागं लागू नको. रोजाच्या मागं लागशील, लोक करशील आणि तब्येत बिघडून घेशील. पैशाला 2 पैसे लावू नको. लागून राहिलं मला बरं. मीच जातो काय, अंगाच्या बाहेर कोणीच नाही करत असते. असे बोलता तुम्ही. नाही तुला पैशाचा लय लोभ लागला. पण त्यापेक्षा बाई पैसा महत्वाचा नाही. जाऊ नको उद्या. का तब्येतीविषयी जास्त आहे काय? हो मी काकूले सांगितलं येतो म्हणून. मी काय म्हणून राहिली बरं उद्या लागतेच ना. आजच बरं लागून राहिलं. उली विचारून लागून काकूच्या फोन करून देतो आणि सांगून देतो काही येणार नाही होत म्हणून. काय बाय आहेच नाही का दुसऱ्या गावातले आहे काय करते. त्यानं काही एवढत नाही द्यायचं. दे बापा तुमचं म्हणणं तर नको. नाहीच जात बापा तुम्ही अधिक मनान. गेली माच मागं लागा. ढोकळा कसा करायला लागते विचारला का त्या? हो
बाई विचारलं ना म्या पण तुला सांगायची आठवण राहिली. हां करून देईन आज रात्री करून देईन. आता सध्या मी अंगीन टाकतो उलीसन मग स्वयंपाकच करतो तर मी ना तुला करून देईन 2 ताटं. नसन तर खिचडी टाकून दे. काही करू नको उद्या तिचं करून तिची बरं लागल्यावर. नाही लागते ना हो बरं सांगून राहिली मी लागते बरं. हां असे मागं लागता तुम्ही म्हणून तुम्हाला काही सांगावं नाही वाटत तुम्हाला. तुले तब्येतीचं सांग विचारणं म्हणजे काय मागं लागणार काय मला काळजी आहे ना तुझी बायको तर काहीच राहणारच आहे. अधिक म्हणजे काळजी नाही घेतली तर मग माझ्यावर माहिती काळजीच नाही घे. त्या मायच्या घरचे सांगशील ना तू. नाही तर आहेच इकडल्या गोष्टी मायच्या घरी जाऊन सांगणं. हो एवढ्या दिवसात तुमच्यासोबत संसार करू राहिली कधीतरी सांगितलं का मायच्या घरी सांगितलं असतं तर बस. हां